शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर। आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। पूर्ण शासन निर्णयामध्ये माहिती उल्लेख करण्यात आलेली आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत 25 मार्च 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत याची पूर्ण डिटेल सुद्धा माहिती देण्यात आली आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते। आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने त्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धान्याची व भरड्यांची ज्वारी, बाजरी, मक्का व रागी खरेदी करण्यात येते। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाची जी नोडल एजन्सी आहे भारतीय अन्न महामंडळ यांच्या मार्फत या ठिकाणी जे लाभार्थी पात्र होणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। यामध्ये 2 हेक्टरचा मर्यादा ठेवण्यात आलेला आहे। आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याचा जो स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे या ठिकाणी समजून घ्या। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान्य विक्री केली असो किंवा नसो, धान्य उत्पादनाकरिता त्यांच्या धान्य लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टर 20,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर जो अनुदान आहे 20,000 रुपये हेक्टरी दिलं जाणार आहे। अदा करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे। सदर रक्कम धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता यामध्ये जे नोंदणीकृत शेतकरी आहेत ते कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या आणि नोंदणी ही कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। वरील अतिरिक्त होणाऱ्या राशी केवळ पणन हंगाम 2024-25 मधील खरीप धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरताच लागू राहणार आहे। आता यामध्ये पहिला पॉइंट देण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान्य लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी, ई भूमी महानोंदणी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमीन, देवस्थान जमीन व शेती मंडळांच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान्य विक्री केली असो किंवा नसो, त्यांच्या जमिनीचा 7/12 उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान्य पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना धान्य विक्री केलो असो किंवा नसो, धान्य उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे प्रोत्साहन राशी केवळ थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। धान्य उत्पादक शेतकरी व हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी जो महामंडळ आहे यामध्ये नोंदणी करायला पाहिजे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।